नर्मदे हर. चला, आपण रात्री थांबलो होतो उमरी या गावातील कजरी माता मंदिरात. तर तिथं आश्रम आहे परिक्रमावासियांसाठी, अन्नक्षेत्र वगैरे. तर आत्ता आपण चाललो आहे पुढं. तर आज आपल्याला पूर्ण जो रस्ता आहे तो डांबरीच आहे. आता आपण शुलपाणी आज क्रॉस करतो ना आपण, कारण आज फक्त 50 किलोमीटर किंवा 50 नाही, आज 30 किलोमीटरवरती आलेले जवळ बडवा आणि 100 राहिले इथून. तर चला बघू आज आपण आपल्याला काय काय लागते वाटेत. चला, नर्मदे हर. सकाळच्या वाजल्यात 7 आणि थंडी जरा कमी झाली सकाळपेक्षा. चला पुढे जाऊ, बघू आज काय अनुभव येतोय ते. नर्मदे हर. हा उमरी गावाचा बोर्ड आहे. आता डोंगर आपल्याला कमी दिसायला लागलेत. 2 दिवस इकडचं शुलपाणी जे उत्तर तटावरचं आहे ते फक्त 2 ते 3 दिवसच गेलं आपल्याला. आता जे MP लागलं तर तिथून डोंगर कमी लागलायत. बघू आज काय अनुभव येतोय. रस्ता मस्त आहे एकदम, असाच आहे शेवटपर्यंत. आज शासकीय बालक आश्रम शाळा छिनकी, विकासखंड सोंडवा, जिल्हा अलीराजपूर, उत्तर प्रदेश. पुढं डोंगर लागलेत आणि त्याच्याकडे रस्ता आहे. तुम्ही बेले का? अरे वा, म्हणजे आता आले म्हणा की तुम्ही आले. ठीक आहे. कोसरी आपल्यापासून 1 किलोमीटर वरती राहिले. कोसरी यामध्ये पण आश्रम आहे परिक्रमावासियांसाठी. चाललो आहे आपण तिकडं सगळे. आता आपण काल जिथं चिखलीमध्ये होतो, मोठी चिखली, तर तिथून 2 ते 3 रोड येतं परिक्रमासाठी. तर त्यामुळं नर्मदा परिक्रमावासी कमी येतं. रात्री आपण थांबलो होतो तिथं फक्त एक 60 ते 70 परिक्रमावासी असतील रात्रीला मुक्कामाला. काही पुढं गेले ते. तर बघू आज, कारण हा जो दोन्ही पण रोड आहेत, जो मोठी चिखलीकडून येतो हापेश्वर मार्गे, आणि हा एक, तर दोन्ही पण पुढं डही एक गाव आहे एक 40-50 किलोमीटरवरती इथून. तर तिथं दोन्ही रोड एकत्र येतात आणि तिथून परत दोन्ही रोड गर्दी वाढत. आता MP मध्ये लागल्यापासून जरा थंडी पण वाढली आहे. चहा घेतोय आपण. पुढं आल्याच्या नंतर कोसरी या गावाच्या अलीकडं जेवढे परिक्रमावासी होते त्यांना चहा घेण्यासाठी बोलवलंय. मस्त शिवलिंग आहे. चहा घेऊन आपण चाललोय पुढं. हा रस्ता एकदम सरळ आहे. ज्या वाटत लवकर आश्रम काही नाही आहे, लोक आपल्याला बोलवतात चहा वगैरे प्यायला. चहा घेतला आपण, ब्लॅक टी, डिकॅशन घेतला. आता चाललोय पुढं. हे कोसरियामधलं नर्मदा परिक्रमावासी सेवा आश्रम आहे. आपला जो पैदल मार्ग आहे तो समोर आहे पुढं. चला 5 मिनटं थांबू, पुढं जाऊ. नर्मदे हर. नर्मदे हर. मंदिर आहे नर्मदा मायाचं. चला आपण चाललोय कोसऱ्यापासून पुढं. तर पुढं बडी सिरखडी म्हणून गाव आहे. तर ते आपल्यापासून 6 किलोमीटरवरती आहे. आता वाजल्या सकाळच्या 8:45. चला
रस्ता मस्त असल्यामुळं रस्ता पटकन पार होतोय. काही गाडीवरचे परिक्रमावासी येतं, काही सायकलवरचे परिक्रमावासी ते थांबले होते मागं तिथं. चला चाललंय आपण पुढं. सगळे अशा दुकानं आहे तिथं रस्त्याने छोट्याले. प्रत्येक दुकानापुढं पेट्रोल ठेवलं आहे. इथं आपण काल निघल्यापासून एकही पेट्रोल पंप नाही आहे. प्रत्येक दुकानासमोर पेट्रोलचे कॅन आहेत. त्यामुळे जर गाडीने परिक्रमा करणारे असतील तिथं पेट्रोल पंप लागून तिथं टाकी फुल करून घेतलेली कधी पण बरी. आता पुढं पण पेट्रोल पंप लवकर नाही आहे वाटतंय. चला बघू, चाललो आहे आपण पुढं. हे आलं अट्टा गाव. अट्टा गावातील आश्रम आहे. डावीकडं आर्यवा सेवा आश्रम अन्न क्षेत्र. सभी बैंकों का लेन देन किया जाता है. एयरटेल पेमेंट बैंक. हे जे समोर दिसतंय ते अन्न क्षेत्र आहे. बडी शिरसाडी या. चला त्यांनी बालभोगसाठी बोलवलंय. तर वाजले सकाळच्या 9:30. काहीच अडचण नाही. बालभोग घ्या चालू. बडी शिरसाडी बालभोग नाश्ता. चला नाश्ता करू आणि पुढे जाऊ. नर्मदे हर नाही नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर. बालभोग घेऊन पुढे निघल्याच्या नंतर बराच डोंगर लागलाय. एक थोडासा चढ पण होता, तो उतार लागलाय तोच. तर पुढं बघू, पुढं बरेच डोंगर दिसत आहेत. उमरट राहिले 3 किलोमीटर वरती. हे परत शुलपाणी सारखे डोंगर दिसायला लागले. आता टेन्शन यायला लागले. आता होय मामा हो, आता टेन्शन यायला लागलंय. काहीतरी कुठंतरी चढावं लागेनच. भरपूर उंच डोंगर आहेत. रस्ता चांगला आहे. चला चालू आपण पुढं. जसं असेल तसं आता. चला जसं रोड असेल तसं जाऊ. आम्ही पहिल्यांदाच परिक्रमावाले इथं, त्यामुळं काय माहीत नाही. बघू पुढं कसा रोड येते. आता काय चालायचंच आहे. हे आलं खाली उमरट. घाट उतरून आल्याच्या नंतर हे तलाव लागलाय. खाली पाणी आहे. वरून सगळीकडे डोंगर दिसत होते, पण घाट आपण वळून आल्याच्या नंतर पुढे जो समोर एक पट्टा गेलाय. उजव्या साईडचे डोंगर आहेत ते सरळ गेलेत आणि डावीकडे हे जे डोंगर दिसत आहेत तर हे पण सरळ आहेत. मधून हा जो एरिया आहे जो, तर तो सरळ आहे. त्यामुळं जास्त पुढं डोंगर नाही येतं. बघू पुढं एखादा लागला तर. पण आता सरळच रस्ता आहे. आपल्याला वाटलं की ह्या डोंगरातून रोड आहे म्हणून, कारण पुढं दिसत नव्हते तिथून. आम्ही हा जे मागचे डोंगर येतं तर ह्याच्या पलीकडून आम्हाला वाटलं डोंगर आहेत, पण पुढं आल्याच्या नंतर कळलं की डोंगर कमी आहेत. चला उंबरट आले 1 किलोमीटर वरती. हे आलो उंबरट गाव. थोड्या वेळेला बसू आपण. मामा ते बसलेत पुढं. नर्मदे हार नर्मदे हार म्हणा. नर्मदे हार नर्मदे नर्मदे हार नर्मदे हार. नर्मदे. चला थोड्या वेळ थांबू. पुढं एक अर्धा किलोमीटरवरती आश्रम राहिले, तर थोड्या वेळ थांबून जाऊ. इथं आबा ते मागे राहिलेत. मग आबा खांदेव काका त्यांना व्यवस्था थांबू. जाऊ आपण पुढं. आले आमचे खांदेव काका ना आबा आलेत. आता परत झालो आम्ही 5 जण. सांगा कोण?
हा खाली काका नाबा दोन्ही म्हातारे आहेत त्यामुळं गळालेत मागं गळाले होते आता आले तर हा चालू आता मार्गस्थ झालो आपण परत परिक्रमा मार्गावर. हे महारेवा की सेवा नर्मदा परिक्रमा नक्षत्र उमरठ पुढं नाही चला आपण जाऊ पुढं. नर्मदा परिक्रमा पैदल मार्ग जाऊ आपण पुढं. पुढं कोणतं गाव विचारावं लागेल. सध्या आपण उमरठमध्ये आलो आहे. तर उमरठमधलं जे अन्नक्षेत्र आश्रम आहे तर ते तिथं कोणीच नव्हतं त्याच्यामुळं तिथं काही भोजन वगैरे नाही आहे. तर आपण चाललो आहे पुढं साकडी जे की 7-8 किलोमीटरवरती इथून. तर एका दुकानापाशी थांबलो आहे आपण थोडंसं तिथं पाणी वगैरे घेऊ थोडंसं काहीतरी घेऊ आणि पुढं जाऊ. काही परिक्रमा असतील ते असं बनवत आहे तिथं कारण काल पण बऱ्याच लोकांना जेवण नव्हतं दुपारी भेटलं तर ते आत्ता बनवत आहे तिथं. कोरडा शिता घेतला आहे त्यांनी सदावर्त तर ते बनवत आहेत असे. नर्मदे हर आपण काही घ्यायचं आहे का बनवायचं आहे का पुढं जायचं आहे सगळ्यांना विचारू आणि ठरवू. खांदी बाबांनी आणलं आहे काहीतरी मागच्या दुकानातून थोडं बसू आपण. काय आणलो आणली मुगदाळ सात खाऊ आपण पुढं जायला. दुपारचे वाजल्यात 1 आपण पुढचा आश्रम 5-6 किलोमीटरवरती अजून काहीच नाही खायला. सकाळी बालभोग पण चिवडा भेटला होता थोडासा चालतं. पुढं हे 12 किलोमीटरवरती तिथं पण काय भेटतं की नाही काय माहिती. खांदे बाबा गेलेत मागायला काहीतरी रोटी वगैरे भेटेल का. खांदे बाबाने बॅग उतरवली त्यांना काहीतरी बोलले ते काय म्हणले. चला आपण थांबू ते देत आहेत आपल्याला जेवण काहीतरी रोटी वगैरे बालभोगमध्ये. थोडं थांबू आणि काहीतरी खाऊन पुढे निघू. तिकडच्या कडे लाजले ते जरा. नाही गरीबाच्या इथं भेटत मोठ्याच्या इथं अवघड राहते. चला आपण 3 दिवस झालं घरी असं मागूनच जेवतोय. रात्रीचं बघू काय भेटतंय ते. तर सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही. बालभोगमध्ये फक्त चिवडा होता. हे आमच्या अंकुश मामा पुढं गेले ते बरंच जरा फास्ट चालतात त्यामुळे जरा ओढी होत चालते जरा डांगा टाकीत त्यामुळे जरा परत त्यांना वागारे बोलून घेतलं आहे आम्ही. आबा मी अंकुश मामा आणि खांदे मामा आणि पवार 5 जण थांबलोत आम्ही इथे यांच्या घरी. बघू काय करतायत ते. थोड्या वेळ द्या म्हटले स्वयंपाकाला. त्यांनी जेवण आणून दिलं आपल्याला. जेवण करू भाकरी भाजी आणि पुढं जाऊ. चला मामा चटणी आणावं तुमच्या ह्यातली बॅगेमधली. जेवण केल्यापासून 3 किलोमीटर आलोत पुढं. तर साकडे राहिले 2 किलोमीटरवरती. तर बघू साकडीमध्ये पण आश्रम आहे. इकडचे जे आश्रम आहे ते छोटाले आहेत. 15-20 लोकांचीच फक्त व्यवस्था होऊ शकते आश्रमावरती. तर तिथून पुढे जे आश्रम आहे ते साखरेमध्ये गेल्याच्या नंतर विचारू किती किलोमीटरवरती येते कारण कुलवत शक्यतो तिथून 10 किलोमीटरवरती असेल. तर आपण चाललो आहे पुढं. 3 दिवस झालं आपलं असं जेवण करावं लागतं आहे कोणाच्या तरी घरी विचारून कारण आश्रमावरती काही आश्रम बंद पडलेत काही आश्रमावर कोणी नाही आहे करायला स्वयंपाक ते
चला चाललोय आपण पुढं. जेवण केलं तर आपण आता 3 किलोमीटर आलोय पुढं. दुपार झाली. आज बसून नाही चालायचं कारण आश्रम लांब लांब आहेत. चला साकडी गाव या दाखवला. टेमला अन्नक्षेत्र 4 किलोमीटर. टेमला या गावात आश्रम आहे 4 किलोमीटरवरती राहिले इथून. साकडी गावामध्ये पण एक आश्रम आहे जे वैयक्तिक आहे, स्वतः चालवतात. ते चहा वगैरेची व्यवस्था करतात. मस्त माडाचे झाड आहेत. गहू वगैरे पेरलाय. गहू तो त्या भागामध्ये शेती मस्त केली आहे. पाणी भरपूर आहे. शेती पण छान आहे. गहू, तूर, कापूस, मका. चला साकडीचं जे आश्रम आहे ते बघू आणि मग तिथून पुढं टेमलाला जाऊ. हे साकडी गावातलं भंडारण गृह कंपनी, आदिम जाती ग्रामोद्योग प्रोड्युसर कंपनी. घरमध्ये हर परिक्रमावासियांसाठी ही वैयक्तिक व्यवस्था इथं खुर्च्या टाकल्यात. चहा पाणी. थोडंसं थांबू आपण. 1 तास झाला आपण निघलेलो. थोडं बसू 5-10 मिनिटांनी पुढे निघू. नर्मदे हर. नर्मदे हर. बेणी दयाल सोलंकी, सहाय्यक सचिव साकडी. चला पाणी घेऊ, चहा घेऊ आणि थांबू. चला म्हणजे सकाळपासून हा रस्ता विचारत होतो पुढं टेम लावून कसं आहे ते, पण काय आपल्याला मिळत लागत नव्हता. पण त्यांनी मॅप दिला आपल्याला इथून की असा रस्ता आहे पुढं. तर त्याचा फोटो काढू आणि जाऊ आपण पुढं. असं हे जे लाल रेषा दिसते लाल रोड, तर हा गाड्यांचा आहे. आणि जो पिवळवेली हे लाईन आहे तर ती पैदल आहे, पायी. चहा घेऊन आपण निघलोय पुढं. टेमला इथून 2 किलोमीटरवरती आहे. टेमलामध्ये पण अन्नक्षेत्र आहे. टेमलापासून परत 2-3 रोड जातात. एक गाडीने जो जातो तो आणि पायी 2 आहेत. तर 2 वेळेस आपल्याला नावेतून जावं लागतं. आणि नाही जर नसेल तर मग डोंगरातून घाटातून एक रोड आहे. तर बघू आपण आता नावेतून जाऊ. इथून जे पुढचं कुलवतचं आश्रम आहे तर ते 9 ते 10 किलोमीटरवरती आहे. म्हणजे बोटीने आपल्याला उतरायचं आणि कुलमतचं हनुमान मंदिर आहे तर तिथं जायचं. तर चला आपण चाललो आहे तिकडं. इथं ॲरो वगैरे दाखवला आहे पुढं. चल टेमला 2. टेमला परिक्रमा सरळ. इथं पण परिक्रमा मार्ग बोर्ड दाखवला आहे. हे टेमलामधील आश्रम आहे. आपण चाललोय आता वाजल्यात 3:30-4. तर आपण चाललोय पुढं कोकादिया या गावाकडं. इथून बोटीने प्रवास करून आपल्याला पुढं जावं लागतं. तर चला जाऊ आपण पुढं. याच्यामध्ये पण परिक्रमावासियांची व्यवस्था होते. हे मनकेश्वर महादेवाचं मंदिर आहे टेमल्यातलं. तर चला आपण चाललोय पुढं. इकडनं रस्ता आहे. हे नर्मदा मैयाचं सरदार सरोवरमधलं बॅक वॉटर आहे. तर आपल्याला पलीकडे साईडला नावेतून जायचं आहे. छोट्याला नाव आहे. बघू आता आपण टेमलातून पुढं चाललोय. उधर नाव बंद कर दिए क्या? हाँ उधर नाव बंद कर दिया। कब से?
बोल रहा था लेकिन अभी चालू है कि बंद है पता नहीं मेरे को बाकी ऐसे बोल रहे थे फिर कोई कोई लोग अच्छा 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 उधर क्या कि नाव से उतरते ना हां तो बीच में आता बरेच बारीक बारीक रस्ते आहेत आपल्याला पुढे आल्याच्या नंतर बघू कुठं रस्ता येते कारण इथं विचारायला पण एक घर इकडे एक घर वरती माघारी यायचं म्हटलं तरी पण आता कारण लवकर जायचं आहे अगोदरच उशीर झाला आहे पण असे मार्किंग वगैरे केलेले आहेत त्यामुळं आपण हो त्यामुळं आपण जाऊ जिकडं मार्किंग केलेलं आहे मग बघू वाटेत पुढं एक गाव आहे तिथं जर आश्रम असेल 4-5 किलोमीटरवरती तिथे थांबू नाही तर मग 9-10 किलोमीटर गेल्याशिवाय पर्याय नाही आपल्याला त्यामुळे आत्ता वाजल्यात 4-4:15 वाजत आल्यात नॉनस्टॉप जावं लागेल म्हणजे 6 वाजेपर्यंत पोहोचतो आपण चला आलो आपण वरती तिथं दाखवलं आहे नर्मदा परिक्रमा पैदल मार्ग परिक्रमावासियांना बसण्यासाठी तहान लागली पाणी बघू इथं आहे का आहे पाणी थोडंसं चला पाणी घेऊ आणि पुढं निघू पुढं आल्याच्या नंतर हा जो डोंगर आहे तर त्या डोंगराच्या अलीकडच्या कडेने मोठा रस्ता आहे म्हणजे मोठा म्हणजे छोटाच आहे टू व्हीलर चालल्या तिथून तर आपल्याला तिकडनं रस्ता वाटतं आहे तर बघू आपण पुढं गेल्याच्या नंतर आपले मागं राहिले तर थोडा वेळ थांबलो आहे ते येऊन देऊ मग निघू हा आला मार्ग कार्यक्रम मार्ग आणि माळनारमध्ये हर इकडं चाललो आहे कुकडी या गावाकडं आज कुकडी या गावात सरपंचाच्या इथे थांबलो आहे सरपंचाचं घर आहे आणि ही हातिनी नदी तर उद्या आपण नदी पार करून पलीकडे जाऊ फक्त इथून पण अर्धा किलोमीटरवरतीच आश्रम आहे पुढं पण सूर्य मावळला त्याच्यामुळं आपण थांबलो आहे सरपंचाच्या घरी पण व्यवस्था करतात परिक्रमावासियांची तर चला आपण आज इथं थांबू आणि उद्याचा प्रवास परत पुढं सुरू करू नर्मदे हर